स्टार्ट. मॅडम रिक्वेस्ट करते तुम्ही एक्सेप्ट कर कोलॅबरेशन पाठवली का? हॅलो एव्हरीवन, मी प्रज्ञा खालेकर, न्यू फॉर्म सलॉन आणि अकॅडमीमधून. आज आपण महाराष्ट्रीयन लुक, एक ऑथेंटिक महाराष्ट्रीयन लुक कसं करायचा. आणि बऱ्याचदा मी आता बघते की महाराष्ट्रीयन लुक आपण जेव्हा पण करतो तर त्याच्याबरोबर आपण काय करतो की बरंच फ्युजन करतो, फ्लावर्स जास्त ॲड करतो. पण ऑथेंटिक जो मस्तानी लुक आहे किंवा पेशवाई लुक आहे हा कसा करायचा, म्हणजे ब्राह्मणी स्टाईल ज्या ब्राईड्स असतात तर त्यांना जास्त जी गोल्ड ज्वेलरी वगैरे हेअरमध्ये असते. सो ह्या लुकमध्ये बेसिकली महाराष्ट्रीयन जर तुम्ही ब्राईड म्हटलं तर सटल लुक आहे आणि त्याच्याबरोबर ब्राईट लिपस्टिक्स असते. मी तुम्हाला त्या पद्धतीचंच एक कॉम्बिनेशन साठी ते करून दाखवते. सो हे लाईव्ह मध्ये आपण संपूर्ण स्टार्ट टू एंड सगळं प्रेपरेशन पासून ते एंड लिपस्टिक्स पर्यंत सगळ्या स्टेप बाय स्टेप्स एक्सप्लेन करणार आहे. तर मी सांगू इच्छिते की जे पण लाईव्ह वर आले तर त्यांनी कंटिन्यू राहा, कारण जर मध्येच तुम्ही ब्रेक केलं तर तुम्हाला पूर्ण प्रोसिजर कळणार नाही. ओके, तर शेवटपर्यंत लाईव्ह बघा, म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या तुमच्या मेकअप मध्ये काही चुका होत असतील तर त्या तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. आणि बरेच हॅक्स इन बिटवीन मी सांगणार आहे, जसं की डोळ्याखाली बऱ्याचदा मेकअप आपला क्रॅक्स दिसतात, क्रीजेस दिसतात, अशा बऱ्याच छोट्या मोठ्या आहेत, तर ते कशा आपण करायच्या कव्हर, तर हे सगळं ह्या मेकअप मध्ये आपण सांगणार आहोत. आणि मेन ह्या मेकअपचा आज यूएसपी आहे की आपण ह्याच्यामध्ये जे काही सगळे ब्रँड्स आणि प्रोडक्ट्स यूज करतोय ते इंडियन टच ब्युटी हा एक इंडियन ब्रँड आहे आणि हे सगळे अफोर्डेबल आणि पॉकेट फ्रेंडली प्रोडक्ट्स आहेत. बऱ्याचदा आपण इंटरनॅशनल महाग आहे आणि त्यामुळे माझं फ्लॉलेस बेस होत नाही, लुक होत नाही, हे कंप्लेंट्स करतो. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण जे काही प्रोडक्ट्स यूज करतो बऱ्यापैकी प्रोडक्ट्स मी त्या ब्रँडचे यूज करणार आहे, जे अफोर्डेबल प्रोडक्ट्स आहे आणि ते वापरून तुम्ही कसा सेम टू सेम इंटरनॅशनल ब्रँड्स वापरून जो मेकअप करतो तो करू शकता, हे यातून तुम्हाला समजेल. कळलं? सो विल स्टार्ट द मेकअप. सो मेकअप करताना सगळ्यात पहिले मी जस्ट तुम्हाला ब्रीफली इंट्रोडक्शन देते. आजचे आपला मॉडेल आहेत अँकर शलाका बेटे. सो थँक्यू मॅडम. सो मी पहिले क्लेन्झिंग क्लीन करून घेते फेस, त्याच्यासाठी मी वेट वाईप्स यूज करते. कधीही तुम्ही जेव्हा फेस क्लीन करता तर मी नेहमी सांगते की डोंट यूज क्लिन्झिंग लोशन्स किंवा क्रीम किंवा क्लिन्झिंग मिल्क, कारण त्याने काय होतं, जे ऑइल असतं त्याच्यामध्ये ते तुमच्या फेसला तसंच चिटकून राहतं आणि त्यावर आपण आपला बेस आहे ते संपूर्ण मेकअप करतो आणि मग त्यामुळे संपूर्ण मेकअप झाल्यावर तो मेकअप थोड्या वेळाने ग्रे होतो, ऑइली होतो. तर त्यामुळे कधीच क्लेन्झिंग मिल्क वगैरे यूज करू नका. जर भरपूर आधी मेकअप आहे किंवा बरेच कॉस्मेटिक्स चेहऱ्याला लावलेले असतील तर फेस वॉश करणं ऑलवेज बेटर. बऱ्याचदा आपल्याकडे ज्या ब्राईड्स असतात त्यांनी हळद लावलेली असते, सो येल्लो टिंच असतो आणि हळद जी आहे ती तुमचं फाउंडेशन काय करते, ऑक्सिडाइज करते. सो जेव्हा पण तशा स्किनवर तुम्ही मेकअप करता तर थोड्या वेळाने तो टॅन होतो. सो अशा वेळेस जी हळद आहे ती प्रॉपरली रिमूव्ह करणं गरजेचं आहे. सो त्याला तुम्ही नीम फेस वॉश वापरू शकता. नीम फेस वॉश हिमालया ब्रँडचा चांगला आहे, जो तुम्ही यूज करू शकता. तुम्ही फेस व्यवस्थित क्लीन करून घेतलाय, त्यानंतर मी टोनर करणार आहे. टोनर जे आहे ते मी बिलर सायन्सचं मिसिलर वॉटर यूज करते. मी प्रत्येक वापरून प्रॉडक्ट झाल्यावर तुम्हाला कॅमेरा समोर दाखवेल.
सो हे लो अल्कोहोल कंटेंट प्रोडक्ट्स आहेत. त्यामुळे हे तुम्हाला हायड्रेशन देतं पण तुमची स्किन ड्राय नाही करत. कधीही प्रिपरेशनला अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे पण प्रोडक्ट्स वापरताय ते 1-2 मिनिटं थांबायचं, पूर्ण ड्राय होऊ द्यायचे, मग नेक्स्ट प्रोडक्ट ऍप्लिकेशन करतो. आपण इतक्या घाईत असतो ना, एकावर एक लावतो आणि मग काय होतं, पाण्यामध्ये क्रीम बेस्ड प्रोडक्ट्स यूज होतात, ते डायल्यूट होतात आणि तो तसाच चिकटलेला तुमच्या फेसवर राहतो आणि मग ते प्रोडक्ट्स जे आहेत ते तुमच्या कन्सिलर आणि बेसमध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे तुमचा बेस अजून काय होतो, डायल्यूट होतो आणि ट्रान्सपरंट होतो. तो 100% कव्हरेज देत नाही. आमचा आवडता फॅन आहे, झोप पण येते. ऍक्च्युली शलाका मॅडमचं मी नेहमीच मेकअप करत असते. हा कोणता स्किन टोन आहे? ऍक्च्युली ऑनलाईन वरून आपला ऑफलाईन क्लास पण आज सेम टाइम चालू आहे. सो मला आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं स्किन टोन, अंडरटोन. कोणता स्किन टोन आहे? स्किन टोन वॉर्म हा अंडरटोन आहे, पण त्यांचा वॉर्म हा अंडरटोन नाहीये, न्यूट्रल अंडरटोन आहे आणि त्यांचा स्किन टोन आहे फेअर. बरोबर, स्किन टोन काय आहे? फेअर आणि अंडरटोन काय आहे? न्यूट्रल. तुम्ही वॉर्म बोलले, मी पण वॉर्म बोलले. ओके. आणि तिसरं म्हणजे मॅडमचा फेस शेप काय आहे? ओवल. ओवल इज अ आयडियल फेस शेप. सो जेव्हा ओवल फेस असतो ना, तेव्हा त्याच्यात तुम्हाला जास्त करेक्शन्स किंवा कंटोरिंग वगैरे करायला लागत नाही. जे आपण बेसिक कंटोरिंग हायलाइट्स करतो त्याने सुद्धा हा फेस उठून दिसतो. आपण ओवल शेपला आयडियल फेस शेप बोलतो म्हणून. कळलं? सो मी आता त्यांना टोनर मस्तपैकी करून घेतलाय. त्यानंतर मी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर लावणार आहे. काय लावणार आहे? पहिले वॉटर बेस्ड. वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर का? त्यांची स्किन जी आहे ती कॉम्बिनेशन स्किन आहे, थोडी ड्राय पण आहे आणि ऑइली पण आहे. सो पहिले मी त्यांना हायड्रेशन देणार. हायड्रेशनने ती स्किन त्यांची काय होणार? हायड्रेट होणार आणि त्याच्यानंतर मी क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर लावणार. कळलं? सो ते व्यवस्थित त्यांच्या स्किन मध्ये ऍब्झॉर्ब होईल आणि त्यांचा जो बेस आहे तो फ्लॉलेस होईल. ओके. मी पॉन्ड्सचं घेते मॉइश्चरायझर. जर तुम्हाला हाय एंड प्रोडक्ट्स मध्ये घ्यायचंय तर तुम्ही क्यूटी ब्युटीचं मॉइश्चरायझर सुद्धा घेऊ शकता. सो मी तुम्हाला क्यूटी ब्युटी इज वन ऑफ द हाय एंड रेंज मध्ये आहे. ह्याची प्राइस 1100-1200 पर्यंत असेल आणि जर पॉन्ड्सचं तुम्ही यूज करताय तर पॉन्ड्स आय थिंक 100-150 रुपयाचा आहे. पण रिझल्ट सेम येतो. मी तुम्हाला मुद्दामून पॉन्ड्सवरच दाखवते कारण आपल्या आजच्या मेकअपचा मेन उद्देश आहे की अफोर्डेबल प्रोडक्ट्स यूज करून कसा करायचा. कळलं? तो प्रोडक्ट आपण अर्धा मिनिट ठेवू, जे तुम्हाला स्क्रीनशॉट्स वगैरे घ्यायचे तसं. आणि बरेच जण ब्रशने प्रोडक्ट्स लावतात, पण माझं म्हणणं असं, जेव्हा ब्रशने आपण प्रोडक्ट्स लावतो ना तेव्हा ते व्यवस्थित पेनिट्रेट नाही होत आणि कॉर्नर्स कव्हर नाही होत. सो म्हणून मी हाताने नेहमी मॉइश्चरायझर लावते, जेणेकरून तुमचे ईच अँड एव्हरी कॉर्नर्स कव्हर होते. आणि तुम्ही बघत असाल जेव्हा मी प्रोडक्ट्स लावते ना, फेशियलच्या आपण ज्या स्टेप्स आहेत त्यानेच मी लावते. त्याने काय होतं की तुमचे मसल्स जे आहेत त्याला लूज स्किन्स असते किंवा नॉर्मली आपली स्किन रिलॅक्स मोडमध्ये असते, ते मसल्स पण पंप होतात, टोन डाऊन होतात. कळलं? तो जो प्रॉब्लेम येतो ना क्रीजेसमध्ये मेकअप जाऊन राहतो किंवा जिथे जिथे आपली लूज स्किन आहे तिथे जाऊन ते आपलं फाउंडेशन सिंक होतं, तर तो प्रॉब्लेम ह्याने थोडा कमी होतो.
सो प्रॉपरली ऍब्झॉर्ब झालेला आहे आता. आता ह्याच्यावर मी काय करणार, क्रीम बेस मॉइश्चरायझर लावणार. पण जर क्लायंटची स्किन ऑइली असेल तर क्रीम बेस मॉइश्चरायझर लावायची गरज नाही. ओके, त्यांची स्किन थोडी कॉम्बिनेशन आहे, ह्या भागात ड्राय आहे म्हणून मी लावते. मी आता एम्ब्रोलिसचे घेते. जर तुमच्याकडे एम्ब्रोलिसचं मॉइश्चरायझर नाही आहे तर तुम्ही निव्हियाचं पण घेऊ शकता. ओके, सो निव्हियाचं जे सॉफ्ट म्हणून आहे, जो व्हाईट कलरचा आपला पॉटी येतो का येतो ते, किंवा एम्ब्रोलिस, दोघांपैकी तुम्ही कोणताही एक यूज करू शकता. आणि जर मॅच्युअर्ड स्किन असेल तर तुम्ही काय लावणार, फेस ऑइल. एसेन्शियल ऑइल पण म्हणतात, पण प्रॉपर वर्ड फेस ऑइल. सर्क्युलर मुवमेंट मध्ये ते प्रॉपरली तुम्ही काय करून घेणार, ऍब्झॉर्ब करून घेणार. जे प्रिपरेशन करतात ते आयलिड वर पण करायचं. नाही तर कधी कधी काय होतं, आपण फेसवर करतो आणि आयलिड वर नाही करत, मग ते ड्राय तसंच राहतं आणि जेव्हा तुम्ही आयशॅडोज लावतात मग ते त्याच्यावर प्रॉपरली कसंच नाही, ब्लेंड होत नाही. तुम्ही आता बघाल की जे आपण प्रिपरेशन केलंय ना त्यातच एक फ्लॉलेस आणि नॅचरल ग्लो आलाय, बरोबर. फक्त मी नॉर्मल मॉइश्चरायझर लावून केलं असतं तर ते इतकं व्यवस्थित दिसलं नसतं. आणि हे एम्ब्रोलिसचं जे मॉइश्चरायझर आहे दॅट इटसेल्फ कंटेन प्रायमर, त्यामुळे तुम्हाला प्रायमर करायची गरज नाही. आणि तुम्ही प्रॉपर प्रिपरेशन केलं ना तुमचा मेकअप 7-8 तास तसाच्या तसा राहतो, बरोबर. नॉर्मली आपण मेकअप मध्ये आय मेकअप आधी करतो का बेस आधी करतो? का? नाही, मी नॉर्मली बेस आधी करते. कारण ह्याचं कारण एक असतं, जेव्हा आपण ब्राईट्स करतो ना तर तेव्हा आपल्याकडे फार कमी वेळ असतो. सो पहिले आपला बेस झाला म्हणजे मोठं काम झालं. त्यानंतर आय मेकअप आपण आपल्या टायमाप्रमाणे ठरवू शकतो की कोणता करायचा आहे. माझ्याकडे अजून 1 तास आहे, मग मी मस्त क्रिएटिव्ह वाईज करू शकते. किंवा माझ्याकडे कमी वेळ आहे तर कमी वेळात मी काय चांगलं करू शकते, हा आपण तेव्हा पटकन कॉल घेऊ शकतो. पण जर तुम्ही आय मेकअपलाच पहिले 1 तास लावला आणि मग नंतर तुम्हाला कमी वेळ मिळाला बेससाठी तर तुमचा मेकअप अर्धवट राहतो आणि ब्राईट तशीच पळून जाते लग्नाला, बरोबर ना. तर त्यामुळे तुमचा मेकअप पूर्ण होणे गरजेचं असतं. तर सगळ्यात पहिले बेस करण्याची सवय ठेवा. आणि बेस करण्याची सवय करण्याआधी सगळ्यात पहिले तुमचा आय शॅडो जे आहे त्याचं ब्लेंडिंग प्रॉपर करा. आणि त्या प्रोडक्ट्स कमी घ्या. बरेच जण प्रोडक्ट्स जास्त घेतात आणि त्यामुळे ते प्रोडक्ट्स काय होतात, तुमच्या बेसवर पडतात. तुम्ही प्रॉपर क्वांटिटीमध्ये जर प्रोडक्ट्स घेतले तर तुमच्या बेसवर ते अजिबात नाही पडत. तर म्हणून मी तुम्हाला आज पहिले बेस करून दाखवणार आहे आणि बेस झाल्यानंतर मी तुम्हाला आय मेकअप करून दाखवणार. ओके, सो बेस आता आपलं प्रिपरेशन झाल्यावर आपण सुरू करतो करेक्शन. करेक्शन म्हणजे काय, आपल्या स्किनवर जे काही प्रॉब्लेम आहे ते आपल्याला सगळ्यात आधी काय करायचंय, हाईड करायचंय, बरोबर. सो आता मॅडमच्या स्किनवर थोडेफार इथे काय आहेत, फ्रेकल्स आहेत आणि त्याचप्रमाणे डोळ्याखाली थोडं
डार्क सर्कल आहे आणि स्किन टोन अनइवन आहे. म्हणजे तुम्ही बघाल इथे फेअर दिसतोय, थोडा टेम्पल एरिया डार्क आहे, त्यानंतर लाफिंग लाईन्सच्या इथे थोडंसं डार्कनेस आहे. सो हे जे अनइवन जे आहेत प्रॉब्लेम्स ते आपल्याला काय करायचे, सगळ्यात पहिले करेक्ट करून घ्यायचे. सो त्यासाठी आपण काय यूज करतो, करेक्टर यूज करतो. काय यूज करतो, करेक्टर. सो आज मी ऑरेंज कलरचं करेक्टर यूज करणार आहे आणि त्यात थोडा डार्क ब्राऊन. कधीही जो स्किन टोन असतो ना त्याच्यापेक्षा थोडी डार्क शेड नेहमी करेक्टर यूज करायचं, म्हणजे तुम्ही बेस देता तर तो बरोबर त्याच्यावर काय होतो, फिक्स होतो. बरोबर. करेक्टर जे आहे ते आपण नेहमी हे आपलं जे प्लेट असते त्याच्यावर घ्यायचं आणि डायरेक्ट आपण लावल्यावर कधी कधी काय होतं की कोणाला पिंपल्स असतील किंवा कोणाला स्किन इन्फेक्शन रॅश असेल तर एकाचं दुसऱ्याला ट्रान्समिट होतं. मी ऑरेंज कलर घेतलाय, ऑरेंज कलर घेतलाय आणि डार्क ब्राऊन कलर घ्यायचा. कळलं. बोर्ड दाखवू शकतो. ओके, समजलं प्रत्येकाला. कुठला घेतलाय, ऑरेंज घेतलाय आणि डार्क ब्राऊन घेतलाय. ओके, करेक्टर घेतल्यानंतर मी डायल्युटर घेणार आहे. डायल्युटर हे टच ब्युटी कंपनीचं आहे. सो डायल्युटर हे बेसिकली कशाला की तुम्ही जे प्रोडक्ट्स लावता ते प्रॉपरली ब्लेंड होण्याचं काम कोण करतं, डायल्युटर करतं. सो हार्डली मी फक्त एक ड्रॉप यूज करते डायल्युटर. आणि हा ब्रश आहे फाउंडेशन ब्रश, हा मॅक कंपनीचा आहे. ह्याची कॉस्टिंग आहे, नंबर गेलाय पण 291 समथिंग आहे. सो मॅक कंपनीचा हा फाउंडेशन ब्रश आहे. कोण कोणत्या कंपनीचे प्रोडक्ट्स यूज करतो मला सांगेल का. ब्रशेस यूज करतात PSC. अजून PSC. जर इको फ्रेंडली आणि चांगला जर ब्रशेसचा ब्रँड तर बेली सध्या आहे, ते आम्ही आमच्या क्लासेसमध्ये स्टुडंट्सला सुद्धा तेच ब्रशेस देतो. कारण प्रत्येकाला PSCचा एक ब्रश 700-750 रुपयाचा आहे. बरोबर ना मॅडम. आणि कमीत कमी आपले 15 ते 20 ब्रशेस असतात. सो यू जस्ट मल्टिप्लाय 750 इंटू 15 म्हणजे साधारण 8-9 हजाराचा फक्त ब्रश किट आपला होतो. आणि प्रत्येक जण तितका अफोर्ड नाही करू शकत, तर त्यामुळे आम्ही बेलीचे ब्रश किट्स देतो. सो बेलीचे ब्रश किट हे अफोर्डेबल रेंजचे सुद्धा आहे आणि त्याने ब्लेंडिंग आणि त्याने प्रॉपरली तुम्ही मेकअप पण करू शकता. ओके, सो मी शेड मिक्स करून घेतली आहे डायल्युटरने आणि जिथे जिथे डार्क एरियाज आणि प्रॉब्लेमॅटिक एरियाज आहेत तिथे मी ते लावते. सो जिथे जिथे प्रॉब्लेमॅटिक एरिया तिथे मी लावून घेतलंय. आणि हे जे आहे ना हे ब्लेंड करायचंय, पण जिथे लावलंय तेवढ्याच भागात. बरेच जण ब्लेंड करताना काय करतात, संपूर्ण फेस ऑरेंज करून टाकतात आणि संपूर्ण फेस ऑरेंज झाल्यानंतर तुमचा तो जो करेक्शनची शेड आहे ती तुमच्या फाउंडेशन किंवा बेस मध्ये ऍड होते आणि म्हणून तुमचा ऑरेंज टिंच बेस मध्ये येतो. समजतंय. त्यामुळे हा सगळ्यात पहिले काय करायचं, पण तू कोणाचे काही क्वेश्चन केलेस कमेंट्स असतील तरी लिहून पाहिजे.
सो तिकडच्या तिकडे मी यू जस्ट सी बघितलं तेवढ्याच भागात मी काय करून घेतलंय, ब्लेंड करून घेतलंय. कळतंय? आता मी बेस करणार ह्याच्यानंतर. सो बेस करताना सगळ्यात पहिले मी सेम क्युटी ब्युटीचं कन्सिलर पॅलेट घेते. ओके, जेव्हा मी आज तुम्हाला ना सेमी एचडी मेकअप दाखवते, काय दाखवते? सेमी एचडी मेकअप. सो जो मेकअप आहे तो तुमचे प्रॉब्लेम्स पण कव्हर करणार, मीनवाईल तुमचे जो करेक्शन आहे ते सुद्धा होणार आणि फ्लॉलेस लुक पण देणार. सो सेमी एचडी मेकअप म्हणजे काय? मी ह्याच्यामध्ये कन्सिलर सुद्धा थोडं यूज करणार आहे आणि प्लस एचडी फाउंडेशन पण यूज करणार आहे. कळलं? कारण प्रत्येक जणांकडे फाउंडेशन्स असतात पण एखादी शेड्स असते. मग तुम्हाला मिक्स मॅच करायला त्याला, जसं मी म्हणाल स्किन टोन अंडरटोन साठी तुम्हाला कन्सिलर घ्यायलाच लागतं. मग तुम्ही कन्फ्युज होता तरी कन्सिलर आणि फाउंडेशन मिक्स केलेलं चालेल का? तर चालतं, पण तो मेकअपचा लुक पण तुम्हाला त्या पद्धतीने थोडासा फ्लॉलेस लुक येतो आणि छान येतो आणि सगळे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा हाईड होतात. सो आज मी एलेगलचं हे घेते आहे इथे फाउंडेशन. सो एलेगल मध्ये मी नॅचरल शेड घेते. कुठली? नॅचरल. त्यानंतर मी कन्सिलर यूज करते. सो कन्सिलर्स जे आहे ह्याच्यामध्ये मी त्यांच्या स्किन टोन प्रमाणे फेअर स्किन जी आहे आणि न्यूट्रल टोन. तर हा पण फेअरच आहे पण हा काय आहे? वॉर्म आहे. मला कसं घ्यायचंय? न्यूट्रल घ्यायचंय. सो आय यूज न्यूट्रल टोन. कळलं? आणि ह्याच्याच मध्ये मी स्लाइटली नार्सचा मी मिक्सिंग बघा काय काय करते. मी एलेगलचं फाउंडेशन घेतलंय न्यूट्रल, त्याच्यामध्ये त्यांच्या स्किन टोन प्रमाणे मी कन्सिलर घेतलंय आणि मला थोडंसं थिकनेस पाहिजे, त्यामुळे जर तुम्ही कम्पेअर केले तर दोन्ही बेस बघा कसे. हा कसा आहे? लिक्विड बेस आहे, पण मला त्यांचं हाय कव्हरेज करायचं म्हणून मी थोडासा थिक फाउंडेशन घेतलंय. दिसते मागे? कळतंय? सो मी 3 प्रकारचे हे घेतले. सो एलेगलचं फाउंडेशन लिक्विड बेस आहे पण मला हाय कव्हरेज साठी मी थोडंसं नार्स यूज करते. तो नार्सची फिझी शेड आहे L5. खाली शेड्स आहेत आणि त्याच्यामध्ये मी आज तुम्हाला, आज बऱ्याच जणांचं माहिती आहे ना वॉटरप्रूफ मेकअप ही फॅशन आहे माहिती, जो पण आहे वॉटरप्रूफ मेकअप, पण कुठलाच मेकअप वॉटरप्रूफ नसतो, स्वेट प्रूफ नसतो. वॉटर रेसिस्टंट मेकअप आहे जो तुम्ही पाण्यापासून तुमचा मेकअप बचाव करू शकता. पण जर तुम्ही कंटिन्यू पाण्यात स्प्रे मारून जर तुम्ही 5 तास जरी राहिले किंवा 5 मिनिटं जरी राहिली तर कुठलाही मेकअप का होतो? निघतो. सो देर इज नो वॉटरप्रूफ मेकअप. वॉटर रेसिस्टंट मेकअप असतो, स्वेट रेसिस्टंट म्हणजे त्याच्यापासून तुमचा बचाव करणार, पण 100% कुठलाच मेकअप वॉटरप्रूफ नसतो. कारण जर तुम्हाला घाम येतो तर घामामध्ये क्षार असतात, सॉल्ट असतात, बरोबर? तर ते सॉल्ट आहे ते तुमचे जेव्हा फाउंडेशन बरोबर कंबाईन होतात तुमचा मेकअप जो आहे तो इनडायरेक्टली टॅन होतो. तर तुम्ही कितीही चांगला मेकअप करा, त्यामुळे कुठलाच मेकअप वॉटरप्रूफ नसतो, पण तुम्ही त्याच्यापासून तुमच्या मेकअपला बचावू शकता. त्यामुळे ह्याला वॉटर रेसिस्टंट मेकअप किंवा स्वेट रेसिस्टंट मेकअप बोलतात. त्याच्यामध्ये आपण यूज करतोय हे क्युटी ब्युटी आहे, त्याचा आपण सिलिकॉन ऑइल यूज करतोय. काय यूज करतोय? त्याचा तो ड्रॉपर आहे तो खराब झालेला आहे. ओके, मॅजिक ड्रॉप्स पण ह्याला बोलतात हल्ली. हे तुम्हाला ना सेम इंडियन टच ब्युटी ब्रँड मध्ये पण मिळेल. ओके, हे तुम्हाला कोणत्या ब्रँड मध्ये मिळेल? इंडियन टच ब्युटी ब्रँड मध्ये. ओके, सो हे जे आहे सगळ्यांनी बघून घ्या, क्युटी ब्युटी ब्रँडचं मॅजिक ड्रॉप ऑइल. कळलं? हा तुम्हाला तुमचा मेकअप वॉटरप्रूफ किंवा वॉटर रेसिस्टंट जे नाव आहे ते होण्यासाठी मदत करतो. आणि हे सेम प्रोडक्ट तुम्हाला हे 1350 काहीतरी आहे, पण तुम्हाला टच ब्युटी मध्ये अफोर्डेबल रेंज मध्ये हे प्रोडक्ट मिळेल. आणि हे प्रोडक्ट्स फार फार इम्पॉर्टंट आहे तुमचा बेस फ्लॉलेस होण्यासाठी, लास्टिंग होण्यासाठी, सगळ्यासाठी. कळलं?
सो आता ह्या चारही गोष्टी मी काय करते, व्यवस्थित मिक्स करून घेते. मिक्स झाल्यानंतर मी हे व्यवस्थित तुमच्या फेसला लावणार. कधीही फाउंडेशन लावताना पहिले आपण टी झोन कव्हर करतो. काय कव्हर करतो? टी झोन. त्यानंतर अंडर आईज, चीक एरिया, आणि मग जे इतर पार्ट्स ते कव्हर करायचे. बरोबर? आणि हे लावताना घासून नाही लावायचं, नाही तर तुमचं जे न्यूट्रलायझर आधी केलेलं आहे तुम्ही करेक्टर, ते काय होणार? रिमूव्ह होणार. सो हे एकदम तुम्हाला कसं लावायचं आहे? अलगद हाताने. मी नेहमी थोडासा बेस जो आहे तो आयलिडवर पण लावते. सो त्यांनी काय होतं, ते पण प्रॉपरली तुम्हाला नंतर मेकअपला प्रॉब्लेम नाही. हा आय मॅजिकचा माझा पफ आहे. पफ घेताना नेहमी लक्षात ठेवा, सॉफ्ट पाहिजे. बघा हा किती होतो, थोडं मी हातात जर घेतला तरी. पफ घेताना एक लक्षात ठेवायचं, त्यात अजिबात पाणी नको. ओला करायचा आणि संपूर्ण पिळायचा. कळलं? पाणी जरा जरी राहिलं तर ते काय करणार, तुमचं प्रोडक्ट डायल्यूट करणार, ऍब्झॉर्ब करणार. कळलं? कोणाचे काही कमेंट्स आलेत का? आपण किती डार्क शेडने न्यूट्रलाइज केलं होतं, पण दिसते का ती आता? एक इव्हन टोन दिसतोय. सो लेअर्सवर लेअर लावण्यापेक्षा तुम्ही टेक्निक्सवर काम करा. कळलं? ते काळं जाण्यासाठी ऑरेंज लावतात, ऑरेंज जाण्यासाठी त्याच्यावर अजून एक कन्सिलर लावतात, मग त्याच्यावर अजून एक हे लावणार, मग ते थर होतात आणि मग तुमचा मेकअप ग्रे होतो. सिंगल लेअर मध्ये सुद्धा तेवढंच कव्हरेज होतं की नाही? फक्त प्रॉपर टेक्निक माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला एक शाईन दिसते बेस मध्ये, सो दॅट इज कॉल्ड फ्लॉलेस लुक. पण बरेच जण बेस करताना काय होतं, क्रॅक्स होतात, मॅट दिसतो, ड्राय दिसतो. बरोबर? सो ब्रायडल साठी तुम्हाला नेहमी फ्लॉलेस लुक करणं गरजेचं असतं. अजून एक मेन इम्पॉर्टंट पार्ट, जेव्हा आपण बेस करतो त्याच्याबरोबरच तुम्हाला इयर्स आहे किंवा नेकलाईन आहे ही कव्हर करायची असते. बरेच मेकअप आर्टिस्ट एवढाच मेकअप करतात. मग काय होतं की जेव्हा ते फोटोजमध्ये एवढाच मेकअप असतो, तेवढा पार्ट चांगला दिसतो आणि लिटरली हा डिफरन्शिएट दिसतो. कळलं? तर त्यामुळे जितका पार्ट एक्सपोज होतो तेवढा तुम्हाला काय करायचं आहे, कव्हर करायचं. ऍक्च्युली टच ब्युटीचे सुद्धा बरेच फाउंडेशन्स आहेत आणि रिझनेबल रेंजमध्ये, आय थिंक 500-600च्या रेंजमध्ये त्यांचे फाउंडेशन्स आहेत, वेगवेगळ्या शेड्सचे आहेत. पण आज अनफॉर्च्युनेटली ऍक्च्युली त्यांनी कुरिअर केलंय, पण ते अजूनपर्यंत मला आलं नाही, त्यामुळे मला दुसरे यूज करायला लागले.
ब्लेंड झालाय. बेस ब्लेंड झाल्यानंतर कधीही जेव्हा आपण क्रीम बेस करतो तर त्याला फिक्स करणं गरजेचं आहे. सो त्यासाठी आपण त्याच्यावर काय लावतो, ट्रान्सल्युसंट पावडर. काय लावतो, ट्रान्सल्युसंट पावडर. ट्रान्सल्युसंट पावडर 3 शेड्सचे असतात. एक असते व्हाईट कलर मध्ये, एक असते आपली नॅचरल शेड जी बनाना पावडर बोलतो, आणि एक असते ती येलो असते. सो कुठली पावडर कधी लावायची, कोणती पावडर कधी लावायची माहितीये कोणाला? ही दिसते व्हाईट शेड मध्ये आणि ही नॅचरल आहे, आणि ही जी आहे ती येलोइश. ओके. सो जेव्हा एकदम आपली स्किन फेअर असते तेव्हा तुम्हाला नॅचरल पावडर घ्यायची, आणि त्यात अति जास्त फेअर असेल तर थोडंसं तुम्ही व्हाईट पावडर ऍड करणार. नाहीतर काय होतं, कधी कधी आपला बेस बरोबर झालाय पण ट्रान्सल्युसंट पावडर रॉंग सिलेक्ट केल्यामुळे तो बेस तुमचा चुकीचा दिसतो, लाईट डार्क त्याच्यामध्ये होऊन जातो. सो कधीही लक्षात ठेवा, ज्यांची स्किन डार्क किंवा मीडियम आहे, जे आपण सावळा कलर बोलतो, किंवा एकदम डार्क स्किन आहे, त्यांना तुम्ही ही जी आपली नॅचरल पावडर आहे, कारण त्यांचा अंडरटोन बट ऑब्वियस वॉर्म असतो, मग त्यांना तुम्हाला वॉर्म म्हणजे कुठली यूज करायला लागणार, येलो. सो तुम्ही नॅचरल आणि येल्लो दोन्ही मिक्स करणार. पण ज्यांची स्किन फेअर किंवा फेअर टू मीडियम आहे त्यांना तुम्ही नॅचरल घेणार, आणि ज्यांची एक्स्ट्रा फेअर आहे त्यांना तुम्ही नॅचरल मध्ये व्हाईट ऍड करणार. कळलं तिघांमधला फरक? सो बरेच जण म्हणतात कशाला 3 पावडर्स घ्यायच्या, कुठली तरी एक घ्यायची. पण 3 पावडर असणं गरजेचं आहे जे तुमच्या बेसला प्रॉपर फिक्स करतं. कळलं? ओके. सो अजून एक टेक्निक, आता माझा बेस झालाय बरोबर, पण बेस झाल्यावर आपण लगेच फिक्स नाही करत. आपण काय करतो, पूर्ण बेस करतो आणि मग फिक्स करतो ना ब्लेंडिंग केल्यावर. तुम्ही ब्लेंडिंग करते स्टील डोळ्याच्या खालचा भाग, हा जो भाग दिसतोय तुम्हाला, सो त्या भागामध्ये थोडे परत क्रीजेस आले, पण तुम्हाला ते क्रीजेस नकोय थ्रू आउट द मेकअप. मी मगाशी सांगितल्या छोट्या छोट्या टेक्निक्स त्याच्या आपल्याला फॉलो करायला लागतात. सो त्यासाठी काय करायचं, क्लायंटला वर बघायला सांगायचं 2 मिनिटासाठी. जिथे क्रीजेस आले तिथे पुन्हा मी काय करणार, ब्लेंड करून देणार. कळतंय? केले ब्लेंड. ब्लेंड केल्यावर मी पावडर पफ घेणार, राईट. एक्सिस पावडर असेल ती आपल्या हातावर रिमूव्ह करणार, आणि लगेच सेम टू दिस साइड. कळतंय? कळतंय? आता एकदा पावडर फिक्स झाली, आता तिथे तुमच्या क्रीजेस येणार नाही. कळलं? आणि पफ पण असा ट्रायंगलच घ्या, म्हणजे हा जो पॉइंट आहे ना, तुमचे कॉर्नर्स वगैरे व्यवस्थित क्लिअर करतो. राऊंड पफ आहे तो इथपर्यंत नाही जात, मग इकडे तुमची पावडर नाही लागत आणि इकडे घाम येऊन मेकअप निघतो, नाकाच्या बाजूचा मेकअप घाम येऊन निघतो. कळलं? डोळ्याखाली थोडीशी जास्त पावडर नेहमी लावायची. त्याचं कारण असं आहे की तुमचा जो आय मेकअप आपण करणार आहोत, जर चुकून थोडे पिगमेंट्स किंवा आय शॅडो वगैरे खाली पडलं तर ती एक्स्ट्रा पावडर जेव्हा आपण सगळ्यात शेवटी क्लीन करतो त्याच्याबरोबर ते व्यवस्थित क्लीन होतं. तुमचं ते बेस घाण होण्याचं कारण तर तुम्ही पावडर कमी लावता आणि मग ते आय शॅडो पडल्यावर ते तिथे चिटकून राहतं. कळतंय? साईला समजलंय ना? जैसे क्वेश्चन मार्क दिखायचे नाही. वेगळी नावं असतात ती पहिले लक्षात राहतात, बाकी एवढ्यांनी नावं झाली की माझ्या कोणाचं लक्षात नाही राहिलं. मी आता इथे लॉरा मर्सियर पावडर यूज करते, पण सेम नॅचरल शेड तुम्हाला मी जसं म्हणाल्याप्रमाणे इतर ब्रँडमध्ये अफोर्डेबल रेंजमध्ये मिळून जाईल.
पावडर जी आहे हलक्या हाताने तिकडे काय करायची, डॅब करायची. नाही बरोबर. एकदा कोणाचं बघितलं असेल किंवा स्वतःच तसं केलं असेल, राईट. खरं सांगा किती जण असं करतात? आपण सगळे शिकतो त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही. किती कॉमर्स व्यवस्थित खबर होतं. आणि मॅजिक ड्रॉप असल्यामुळे जरी घाम आला तरी तो काय करतो, बिकॉज दॅट कंटेन्स सिलिकॉन. बघा आपण कोणतं प्रोडक्ट्स वापरतो, आपण ते प्रोडक्ट्स का वापरतो, तर त्याचा थोडा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. कळलं ना? आज एखाद्या मोठ्या मेकअप आर्टिस्टने मॅजिक ड्रॉप वापरले म्हणून मी वापरते. कळलं? असं न करता ते का वापरतो, त्यात काय प्रोडक्ट्स आहे, ते काय काम करतो, हा रिसर्च करणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि मग ते तुम्ही तुमच्या व्हॅलिटीत ऍड ऑन करा. उगीच ते वापरतात म्हणून मी वापरते, तिचा चांगला मेकअप होतो माझा व्हायला पाहिजे असं नसतं. कळलं? आणि एक मी तुम्हाला सांगेन, मेकअप ही एक आर्ट आहे. त्याच्यात तुम्ही जितके क्रिएशन्स कराल ना तितके तुम्ही पुढे जाल आणि चांगले मेकअप करू शकाल. कळलं? मी पण आज हा मेकअप आहे ना, उद्याच्या मेकअप मध्ये अजून काही ऍड ऑन करते. त्यांना माहितीच असते प्रत्येक मेकअपला वेगळे आमचे प्रोडक्ट्स असतात, नवीन काही ना काही R&D होत असते मॅडम मध्ये. आणि आम्ही नंतर ऑब्झर्व पण करतो की हे केल्यानंतर हाऊ इज द फेस लुकिंग, किंवा ऑक्सिडाइज झाला की नाही मेकअप, विच मेकअप रिमेन्स फ्रेश टिल द एंड. ते ट्रायल करून करून वी आर नाउ मास्टर डाउन. आता ह्या प्रोडक्ट्स मी तुम्हाला एक्झाम्पल देते, जे मॅजिक ड्रॉप प्रोडक्ट्स दाखवलं. सो मी माझ्या जे आमचे वर्कशॉप्स होतात ना, क्लास वर्कशॉप्स मध्ये मॅमला एक लुक केलेलं. सो त्यांच्यावर मी ते मॅजिक ड्रॉप फर्स्ट टाइम यूज केलं आणि त्यांचं इव्हनिंगला इव्हेंट होतं. ते अँकर आहे तर त्यांचं इव्हनिंगला इव्हेंट होतं. तर मी त्यांना म्हटलं हा मेकअप असाच राहू दे, थोडंफार जर टचअप जर तुम्हाला काय ब्लश ऑन वगैरे करायचं तर करा. सो मॅमनी मला रात्री 10-10:30 फोन केला की अजून बेस तसाच्या तसा. सो सकाळी मी केलेला जो बेस आहे तो रात्रीपर्यंत राहिला. सो दीज आर R&D. सो पहिले आम्ही प्रोडक्ट्स यूज करून बघतो त्याचे रिझल्ट काय आहेत आणि मग आपण व्हॅलिटी आपली अपडेट. आणि हे सगळं करून जे बेस्ट प्रोडक्ट्स आहेत ते मी माझ्या स्टुडंट्सला सांगते. म्हणतात ना सगळं करून ते स्पून फिडिंग, ते स्टुडंट्सला तर ते कधीच चुकत नाही त्यानंतर. आता ह्याच्यानंतर मी आय मॅजिकचं कन्सिलर घेतलंय. सो हे मी आय बेसला यूज करते. आय बेसला बेसिकली कन्सिलरच यूज करा. काय यूज करा? कन्सिलर. जर तुमच्याकडे कुठल्या कंपनीचं नसेल तर बऱ्याच जणांकडे डर्मा असतं. आहे का डर्मा? सो डर्मा मधलं D4 घ्यायचं. कारण आय बेसला थिक प्रोडक्ट पाहिजे, फाउंडेशन नाही. किती वेळात झाला बेस? 10 मिनिटात. तुमचा टाइम ब्राईटचा सेव्ह होईल. सो हा PSC चा 064 म्हणजे स्प्रेड करून घे. आपण ब्रश वापरतो ना तर त्याचे लाईन्स असतात, ब्रिस्टल्स असतात, ते तसेच असतात आणि मग आयशॅडो तुमची अनइव्हन दिसते म्हणून. ओके, सो इव्हन झालं स्मॉल ब्लेंडरने. आणि आता मी यूज करणार आहे आयशॅडोज. सो आयशॅडोजसाठी सो मी आयशॅडोजसाठी 2 पॅलेट घेते. एक टच ब्युटीचं घेते पॅलेट आणि एक डेलान्सीचं. आणि त्यात एक
कुठलंही तुम्ही जेव्हा एक पॅलेट घेता ना, कधी कधी त्यात सगळ्या शेड्स नसतात, कळलं. आता बघा मला ना ब्राऊन स्टोन मध्ये मेकअप करायचा आहे, तर डार्क ब्राऊन ही जी शेड आहे ती ह्या पॅलेट मध्ये तुम्हाला दिसत असेल, बरोबर. पण डार्क ब्राऊन ही शेड ह्या पॅलेट मध्ये नाही, कळलं. सो साधारण 2 पॅलेट्स आपल्याकडे असणं गरजेचं असतं. एक कलरफुल पॅलेट जे तुम्ही व्हायब्रंट किंवा हाय एंड मेकअप करतात त्याच्यासाठी, आणि एक जे आहे ते न्यूड शेड साठी पॅलेट, त्यात ब्राऊन शेड्स असतात. माझ्याकडे 3-4 पॅलेट्स आहेत. सो आय प्रिफर डेलान्सी, टच ब्युटी, कार्निवल, आणि अजून एक आपलं हे आहे त्याचं नाव मॉर्फेचं एक आहे ते. सो हे 4 पॅलेट्स मी यूज करते मिक्स मॅच करून, जेव्हा आपल्याला जी शेड्स बनवायची ती आपण बनवू शकतो. ओके, आता एवढे ब्रशेस आहे, पण मी जेव्हा जो ब्रश वापरेन तेव्हा तुम्हाला नाव सांगते. सो आता मी डेलान्सी मधली क्रीज लाईन पहिले करणार. क्रीज लाईन म्हणजे काय, जेव्हा आपण डोळे उघडतो तर डोळे उघडल्यावर इकडे एक लाईन दिसते, त्या लाईनला म्हणतात क्रीज लाईन. सो ती आपली एक बाउंड्री लाईन असते, तिने आपला मेकअप पहिले सुरू करायचा असतो, राईट. आणि जेव्हाही मी हे वापरते तर सगळ्यात पहिले हातात आता पफ घालायचा छोटा फिंगर्समध्ये, अदरवाईज म्हणजे बेसवर तसं काही होणार नाही, कारण आपला हा जो बेस आहे तो आपण काय केलाय, वॉटरप्रूफ केलाय. सो यू कॅन जस्ट, काही लागणार नाही. पण तरी एक पहिले आपण थोडस सिक्युअर करून एक करणार, पफ घेणार. सो पफ घेतल्यानंतर मी हा एक पीच कलर सारखी शेड आहे ती यूज करते, कळलं. एक्स्ट्रा प्रोडक्ट्स आहेत ते लगेच रिमूव्ह करायचे, कळलं. ब्रश मध्ये जेवढे येणार तेवढंच. ब्रश नंबर आहे 229 PAC. आता परत बघा थोडेसे क्रीजेस आलेत, ते मी पहिले काय करून घेणार, हाताने इव्हन करून घेणार. जर तुम्हाला वाटते की माझं जास्त बेस स्टिकी झालाय तर थोडीशी तिथे पावडर लावू शकता, पण जर एकदम जास्त स्टिकी असेल तर. पण नॉर्मली तुमच्या बेसला कधी फिक्स करू नका, नाहीतर मग आयशॅडो जे आहे ते त्याच्यावर बसत नाही, कळलं. मी सगळ्यात पहिले लाईन कंप्लीट करून घेते. थोडीशी डार्क पिंक शेड आहे त्याच्यातच ती घेते, विंग नाव आहे, आणि ब्लेसिंग्स दोन मिक्स करते. आता ह्याच ब्रशने थोडीशी डार्क शेड घेतली, ब्रिक कलर. ब्रिक कलर म्हणजे आपण विटांचा जो कलर असतो त्या पद्धतीचा, सिम्बॉल नाव आहे, तो घेते. जी क्रीज लाईन आहे त्याला थोडस मी काय करते, डार्क करते. काय करते, सेम टू अपोजिट साइड. त्यानंतर मी सेमच 229 चा दुसरा ब्रश घेते. हे ना 2-3 ब्रश ठेवा तुमच्या व्हॅनिटीमध्ये, स्मॉल ब्लेंडिंग ब्रश. कारण काय होतं ह्याच्यात लाईट शेड एकदा घेतो एकदा डार्क, जर एकच ब्रश असेल तर मग आपली ती शेड एकमेकात मिक्स होते आणि प्रॉपर आयशॅडोज नाही लागत. सो मी दुसरा घेते आणि डार्क ब्राऊन कॉफी कलर हा घेतलाय, आणि त्याने मी आउटर कॉर्नरला सी फॉर्म करते, कळतंय. मुवमेंट बघा फक्त. सो हा कॉफी कलर मी टच ब्युटीच्या आयशॅडो पॅलेट मध्ये घेते.
जे आले ह्याच्यात इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर ऍड बघून किती जण आले? सगळेच का? आणि किती जण व्हॉट्सअपवर किंवा पर्सनल कॉलिंगने आलेले आहेत? ऍड बघून म्हणतात ना डिजिटल डिजिटल इंडिया. हा त्यानंतर मी मोठा ब्लेंडिंग ब्रश घेते. हा PSC चा 311 चा ब्रश आहे. सेम जी आधी पिंक शेड घेतलेली ती आणि मी प्रॉपरली आता काय करणार कुठेच लाईन दिसायला दोन्ही आईज मधला डिफरन्स समजला? काय वाटतंय? ब्लेंडिंग जे बोलत होती कळतंय? बऱ्याच जणांचं काय होतं, इथे लाईट पिंक, इथे मीडियम पिंक, इथे डार्क, अशा 3 लाईन्स दिसतात. कळलं? सो लाईन ह्या गोष्टी आपल्याला नाही द्यायचे. डिमार्केशन हे आय मेकअप मध्ये अजिबात नसलं पाहिजे. एक लाईट शेड मीडियम शेड बरोबर मिक्स व्हायला पाहिजे, मीडियम शेड डार्क शेड बरोबर मिक्स व्हायला पाहिजे आणि एक जो प्रॉपर ब्लेंडिंग आहे ते तुमच्या आय मेकअप मध्ये दिसलं पाहिजे. सो यू कॅन सी द डिफरन्स इन बोथ आईज. मी मुद्दाम एक केलं नाही, पहिले तुम्हाला डिफरन्स दाखवला. सो अशा पद्धतीचं प्रॉपरली ब्लेंडिंग तुम्हाला येणं गरजेचं आहे. कळतंय? सो लाईट शेड्स घेऊन मी पुन्हा प्रॉपरली काय करून देणार, आणि हे पण महत्वाचं, कुठला ब्रश कुठल्या शेडचा हे पण लक्षात ठेवा. नाही चुकून डार्कच्या जागी लाईट, लाईटच्या जागी डार्क. ब्रश असा नाही पकडायचा. असं पकडल्याने काय होतं, प्रेशर जास्त जास्त. असा आणि ही मुवमेंट हलक्या हाताने. टच ब्युटी मधला जो कॉफी कलर आहे तो थोडा घेते, थोडं इथे अजून डार्क हवा आहे. हे झालं माझं आउटर कॉर्नर काम. काय कम्प्लीट झालंय?
की जेव्हा तुम्ही मेकअप करता, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असतात, तेव्हा त्यांची एक टर्मिनॉलॉजी असते, लँग्वेज असते. डोळ्याच्या आत, डोळ्याच्या बाहेर, डोळ्याच्या वर हे शब्द शक्यतो टाळा. तुम्ही तुमचं जी ओन टर्मिनॉलॉजी आहे ती तुम्ही यूज करा. बोले आउटर कॉर्नर, आपण स्ट्रगल भरपूर करतो, पण हवं ते आपल्याला अप्रिसिएशन नाही मिळत का? तर तुम्ही मग कुठेही मेकअपला जा, कोण कसं बोलतं, मेकअप वाली आली आहे, पार्लर वाली आली आहे, ओके. सो मग ते असं वाटतं भाजीवाली, घरवाली, कामवाली, असे ते पार्लर वाली, मेकअप वाली असे शब्द झाले. पण तुम्हाला समोरचा मॅम किंवा प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट या मेकअप आर्टिस्ट हे कधी बोलतं, हे तुम्ही तुमच्या असलेल्या चेंजेसमुळे तुम्हाला ते समोरचा ओळखतो प्रोफेशनल. कळलं? तुम्ही पण प्रोफेशनल काम करणं गरजेचं आहे, तुमचे एथिक्स फॉलो करणं प्रोफेशनल गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमचे वर्ड, समोरच्याची कम्युनिकेशन कसं करता हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कळलं? सो आपलं आउटर कॉर्नर कम्प्लीट झालेलं आहे. आता आपण इनर कॉर्नरवर काम करणार आहोत. ओके, सो इनर कॉर्नरला काम करण्यासाठी मी पुन्हा बेस घेते. आणि त्यासाठी मी PACचा हा ब्रश घेते. त्याचं नाव नेमकं गेलं पण यू जस्ट टेक द हिअर, असा सरळ असतो तो. कळलं? क्रीज, कट क्रीजसाठी हा ब्रश आपण वापरतो. ओके, कळलं? हाफ ब्राउज केला मी. कळतंय?
दोन्ही साईड मध्ये ना एकच लक्षात ठेवायचं की इवन आपल्याला काय पाहिजे इवन स्मॉल ब्लेंडर घेतला आणि जे एजेस आहेत ते मी काय केले आयशॅडो बरोबर हायलाइट केले कळते जर तुम्ही हे एजेस ब्लेंड नाही केले तर काय प्रॉब्लेम होतो माहिती का ही लाईन कळलं आता ब्युटीचं पिगमेंट्स घेते आहे पर्ल गोल्ड कलर मध्ये दिसते आणि त्यात थोडंसं मी गोल्ड कलर ऍड करते आणि त्याच्यात थोडंसं मी गोल्डन कलरचं मेकअप स्टुडिओचं पिगमेंट्स टाकते मी मिक्स करून घेते ह्याच्यावर कारण मला ना एकदम पर्ल गोल्ड पण नको आहे आणि जास्त गोल्ड पण नको आहे कारण जसं मगाशी मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे आपले इंडियन ब्राईड्स सेटल लुक प्रिफर करतात मी प्रॉपरली इथे मिक्स करून घेतलं एक्सेस प्रोडक्ट ते काढलं आणि हा इनर कॉर्नर साठी आपण ब्रश वापरतो 105 नंबर आहे पीएस एक्सेस प्रोडक्ट मी हातावर काढलं आणि जिथे कट क्रीज केलेलं आहे त्या एरियाला मी सटलही वाटतंय गोल्ड कलर मध्ये बरेच जण ग्लिटर्स वगैरे जास्त यूज करतात सो ते बेसिकली ट्रेडिशनल लुक वर तितकं सूट नाही करत जेव्हा पण तुम्ही हे यूज कराल त्याच्या आधी जर प्लॅनने डोळे वगैरे उघडले असेल की क्रीजेस असतील तर त्या थोड्या हाताने ब्लेंड करून घ्या प्रॉपर कळते कसं वाटतं त्यानंतर जे एक्सेस पडलेले जे खाली ग्लिटर्स असतात पहिले लॅशेस वरून क्लीन करा आहे कुठे खाली काय कळलं
त्यानंतर मी थोडंसं ब्लेंडिंग करून घेते फक्त. मला काही ते हार्श लाईन नको, मी काय करते थोडंसं इथे ब्लेंडिंग करते. आयब्रोज करणार. आयब्रोज करताना 099 PSC चा ब्रश मी घेतला. आयब्रो डिफायनर घेते, कारण आपण जेल आयब्रो डिफायनर जेव्हा पण आपण घेतो तर काय होतं की बऱ्याचदा डार्क आयब्रोज होतात आणि हे नॅचरल लुक मध्ये चांगले नाही दिसत. तर मी पावडर बेस आयब्रो डिफायनर घेतलाय. तुम्हाला दोन्ही आयब्रोज मध्ये डिफरन्स कळतोय बघा, फिलिंग केलेलं आहे ते नॉर्मल आहे. कळतोय फरक? नाही, डार्क ब्राऊन. समजते सगळ्यांना व्यवस्थित? कोण मला सांगेल की आपण आता प्रिपरेशन मॅडमचं केलं त्यात काय काय यूज केलं?
आयब्रोज झाले. आयब्रोज झाल्यावर आपण लायनर, मस्करा, काजळ हे जशी गोष्टी आहेत लिक्विड लायनर आहे वॉटरप्रूफ मेबलिनचं. मी नॅचरल लायनर घेणार आहे. कळलं? मला जास्त थिक पण नकोय आणि एक्सटेंडेड पण नको. ठीक आहे. लेट इट ड्राय. ते ड्राय झाल्यावर आपण मस्कारा वगैरे लावून घेणार. हायलाइटर लावून घेऊ. आज मी पावडर कंट्रोलिंग करणार आहे. पावडर ब्लश ऑन, पावडर हायलाइट. ओके. ते ड्राय होईपर्यंत आपल्याकडे वेळ आहे, तोपर्यंत हायलाइट ब्लश ऑन आपण करू शकतो. डेलहॅन्सीचं ब्रॉन्झर हायलाइटर झालेलं आहे. चिकबोन आहे तो कव्हर करायचा आणि 45 डिग्रीज मध्ये. किती? 45. टी झोन एरियामध्ये मला अगदी हे शार्प नको आहे, म्हणून मग मी काय करते, पावडर हायलाइट्स किंवा कंट्रोल करते. मला भरपूर डीप आणि शार्प पाहिजे तर तुम्ही पहिले जेव्हा आपण बेस लावला तेव्हा तुम्ही क्रीम कंट्रोलिंग, क्रीम हायलाइट करून घेऊन त्याच्यावर हे करू शकता. आय विल प्रिफर नॅचरल लुक म्हणून ब्लश ऑन पीच आणि पिंक कलरचे घेते मिक्स करून. ब्लश ऑन करताना एक लक्षात ठेवा, आपला जो आयबॉल आहे तिथून तुम्हाला मागे घ्यायचं, तिथपर्यंत नाही यायचं. तो कुठून आयबॉल सुरुवात होतं इथून. सो ब्लश ऑन हा इथून स्टार्ट करा, ते वर येऊ. कळतंय? येस.
लाईन दिसायला नको म्हणून आपण थोडंसं स्प्रेड ब्लेंड करून घेतो. आता बऱ्याच जणांचं ब्लश ऑन करतात ना, अशी लाईन दिसते, ती दिसायला हल्ली सनकिस्ड मेकअपची भरपूर फॅशन आहे. थोडंसं रोजवर ब्लश ऑन लावलं आणि ठीक आहे. त्यानंतर कंट्रोलिंग ब्राऊन कलर घेतो कंट्रोलिंगसाठी. हे जे हॅलो ऑफ द चीक म्हणजे हा खड्डा येतो ना, तिथपर्यंत आपल्याला करायचं. लाईक नीटून सुरू करणार कानाच्या वरून इथे खड्डा करून कळते. समस्या त्यानंतर जॉ लाईन थोडंसं फोरहेड. ज्यांचं फोरहेड मोठं आहे त्यांना तुम्ही फोरहेड करा, अदरवाईज फोरहेडला कंट्रोलिंग करण्याची गरज नाही. ओके. आणि साईड ऑफ द नोज पण आपण बरेच कंट्रोलिंग करतो. बऱ्याच जणी आपल्याला काय म्हणतात म्हणजे डार्क डार्क घ्यायचे, कळलं. सो जितकं तुम्ही लाईट कराल तितकं बेटर. मी जस्ट पावडर ब्रशने ते प्रॉपरली सगळं ब्लेंड करून घेते. काय झालं, माझं ब्लश ऑन कंट्रोलिंग हायलाइट झालेलं आहे. त्यानंतर मी मस्करा स्टुडिओ फिक्स मी ह्याच्यासाठी लावते की घाम वगैरे जिथे येतो तिथे तो स्टुडिओ फिक्स हे काय ड्राय फाउंडेशन, कळलं. समजा चार्ज लाईन वगैरे दिसते त्याची सुद्धा प्रॉपरली ब्लेंड कळते. लाफिंग लाईन्स दिसतात तिथे प्रॉपरली स्टुडिओ फिक्स लावून द्यायचं. हे तुम्हाला मॅक मध्ये पण मिळेल, पण माझं टच ब्युटीचं आहे, 1 नंबर आहे. स्टुडिओ फिक्स लावून झाल्यावर मी मस्करा आणि लोअर लॅश वर करणार. नेबलिंगचा आहे मस्करा. नॅचरल लॅशेस. नॅचरल पण बघा किती चांगलं दिसतंय, पण ते प्रॉपरली तुम्ही कोम्ब करणं गरजेचं आहे. आपण काय करतो एकत्र आणतो सगळं, कळलं. पाणी ना आहे एक बॉटल
लॅशेस हा मॅजिकचे लॅशेस कधीही लॅशेस जेव्हा आपण घेतो ना, एक लक्षात करायचं, जेव्हा ऍप्लिकेशन करतो तर पहिले क्लायंटच्या साईज प्रमाणे त्या साईडने कट करून घ्यायचे. ओके, त्या परफेक्ट आहे. सो आपण डायरेक्टली ब्लू लावू त्यांना. ब्लू आहे. ब्लू लावल्यावर 80% ड्राय होऊ द्यायचा. काय करायचा? 80% ड्राय. जर तुम्ही तो ब्लू 80% ड्राय नाही झाला तर लॅश काय होते, साईडने निघते. आपण काय करतो, असं लावल्या तशी लावून बघतो. पूर्ण ड्राय करून घ्या. पुन्हा आपण ऍप्लिकेशन करा. आणि मग ब्रशच्या बॅक साईडने ट्विस्टेड करायचं. बघितलं व्यवस्थित बसली. सेम नेक्स्ट बाजूला. आय मेकअप बघा कसं सेट होत चाललाय, कळतंय? इवन बेस पण. पूर्ण आईज मध्ये तुम्हाला असे लाईन्स वगैरे कुठे दिसते का बघा. ड्राय झाली 2 मिनिटं की मग क्लायंटच्या डोळे न दिलायला सांगायचं. तोपर्यंत आपण लिपस्टिक लावून घेऊ. जेव्हा पण कधी ड्राय होतात ना, लगेच दुसरं काम तेव्हा करून घ्यायचं, मग ती वेळ असते. ब्युटीचं लिपस्टिक पॅलेट आहे. त्यातला ब्रायडलला जितक्या शेड्स लागतात ना, सगळ्या तुम्ही बघू शकता. आणि मेन म्हणजे ह्याच्या शेड्स आहेत त्या लॉंग लास्टिंग आहेत. काय आहे? लॉंग लास्टिंग आहे. मी एक ड्रॉप नेहमी डायल्यूटर यूज करते, सो प्रॉपर ब्लेंड होतं. सो आज मी कोणती घेणार आहे सांगा. कधीही लक्षात ठेवा, आपला आय मेकअप आपण कसा केला, सटल. जेव्हा आय मेकअप सटल्ड असतो तेव्हा लिपस्टिक तुम्ही ब्राईट यूज करू शकता. आणि जेव्हा आय मेकअप भरपूर ड्रामॅटिक, जसं की आपण हळदीला मल्टी कलर आय मेकअप वगैरे करतो, तो असा ड्रामॅटिक आय मेकअप जेव्हा तुम्ही करणार तेव्हा लिपस्टिक एकदम म्यूट, डार्क नाही, म्यूट, साधे लाईट शेड्स पाहिजे. कळलं? जेव्हा आय मेकअप डार्क तेव्हा लिपस्टिक लाईट, आणि जेव्हा लिपस्टिक डार्क तेव्हा आय मेकअप लाईट. तेव्हा तो तुमचा पूर्ण मेकअप बॅलन्स होतो. सो आज माझा आय मेकअप कसा आहे, सटल लुक आहे. सो मी लिपस्टिक कुठली घेते, ब्राईट रेड कलरची घेते. कळलं सगळ्यांना?
ड्युरालाईन पण टाकता येतं. ड्युरालाईन हे सुद्धा डायल्युटरच आहे, जे एक प्रकारचं आपण डायल्युटर यूज करतो. कळलं? कळतं? कसा वाटतोय मेकअप? काय वेगळं शिकायला मिळालं का? क्लिअर झाले का? किती जण ब्राईड्स करतात का किती जण इथे बिगनर्स आहेत म्हणजे जे अजून मेकअप करत नाही? किती जण करतात ब्राईड्स? 5-7 जण. हा वेगाचा ब्रश आहे. तुम्ही बोलाल वेगा पण मॅडम वापरतात का? पण मी जेव्हापासून मेकअप शिकलीये ना, मी ह्याच ब्रश बरोबर लिपस्टिक लावायला कम्फर्टेबल आहे. त्यामुळे किती मोठे ब्रँड झाले तरी मी हाच लिप फिलर म्हणून ब्रश मिळतो वेगामध्ये. आणि हा ब्रश नाही म्हटलं तरी माझे 8 वर्ष झालं हाच ब्रश आहे. सो कधी कधी असं होतं ना की ज्या वस्तूची सवय, सो वेगाचा लिप फिलर हा ब्रश आहे. समजलं शेप प्रॉपर? काजळ. आता काजळ, मस्कर आणि लोअर लॅश वर आपलं बाकी आहे. लिपस्टिक लावल्यावर सांभाळून, नाही बरेच जण असं हात ठेवतात आणि स्ट्रेस होतो. ओके, मी ब्लॅक काजळ यूज केलाय. तुम्ही बेज कलर, व्हाईट जे तुम्हाला आवडेल ते यूज करू शकता. पण शक्यतो लाईट शेडचे जे काजळ असतात ना, त्यांचे डोळे लहान आहेत, ते जर तुम्हाला मोठे दाखवायचे तर त्यासाठी तुम्ही यूज करा, चांगले दिसते आणि ज्यांचे डोळे मोठे ऑलरेडी आहेत मग त्यांना तुम्ही किंवा काही लुक्स प्रमाणे तुम्ही ते चेंज करू शकता. पण मोस्ट ऑफ द ट्रेडिशनलला आपण ब्लॅक काजळ प्रेफर करतो. मग अशी हे 2 शेड्स घेतल्या, त्या मी घेते मीडियम आणि ब्रिक कलर आणि मीडियम पिंक सारखी होती ती जस्ट मी खाली. जर आता मी खाली सेम शेड कॅरी करते पण तुम्हाला
कॉन्ट्रास्ट करायचंय, काय वेगळं करायचंय, तर जिथे मी आता ही पिंक शेड लावली त्या साईडला, तशी तुम्ही तिथे ग्रीन लावू शकता, ग्लिटर लावू शकता वगैरे. हल्ली ज्याप्रमाणे आपण ज्वेलरी कॉन्ट्रास्ट घालतो बघा, रेड लेहंगा असतं आणि त्याच्यावर ग्रीन ज्वेलरी घालतात कॉन्ट्रास्ट, जसे कॉम्प्लिमेंटरी कलर, तसं ह्याच्यावर पण वरती तुम्ही रेड टिंच मधल्या शेड्स जर घेतलाय तर खाली तुम्ही ग्रीन कलर्स करू शकता. किती जणांनी न्यूफॉर्म आणि हेअर अँड मेकअप बाय प्रज्ञा हे पेज लाईक केलंय किंवा फॉलो केलं? तुम्ही त्याच्यात बरेच मेकअप बघू शकता. स्पेशली आजचं लाईव्ह पण मी सेव्ह नंतर करणार आहे, तो जर कोणाला ते पाहायचं असेल तर तुम्ही पेज फॉलो करा. तुमचं सांग नाव काय? आय थिंक तू तुझ्या फोनवर दाखवलंस तर बरोबर. टू लाईनचा ब्रश घेतलाय, लाईट शेड घेतली आणि ही जी लाईन दिसते ना ती मला ब्लेंड करायची. सो त्यासाठी मी काय करते बघा, लाईट शेड घेतली, इथे लाईन आहे ना, दोन्ही लाईन्स मधला फरक कळणार ब्लेंडिंगचा. तिकडची लाईन कशी ब्लेंडेड दिसते, इकडची दिसते का नाही. पुन्हा थोडीशी लाईट शेड घेतली, ओके. थोडेसे ते पिगमेंट्स जर असेल तर मी काय करते, हा ब्लश ऑन पण वेगळाच असेल. नॉट नेसेसरी, मी तुम्हाला हे सांगण्याचा का प्रयत्न करते की नॉट नेसेसरी की हाय एंड ब्रश, हाय एंड प्रोडक्ट्स पाहिजे. टेक्निक जर तुमचे प्रॉपर असेल तर तुम्ही जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यात सुद्धा चांगला मेकअप करू शकता. थोडंसं हायलाइट करते मी, बेलान्सीचे टिकली, चंद्रकोर ज्वेलरी मधून हा शेड. टिकली माझ्या नेहमी एक साईडला लागते, तुम्ही मला सांगायला शकता सगळं व्यवस्थित लागले. क्रॉस क्रॉस लागली ह्या साईडला की त्या साईडला जास्त. बघा आता तुम्ही सगळे मिरर आहेत आज माझे, बरोबर आहे, बरोबर आहे. साईड नाही आहे, हेअर स्प्रे ऑन. ओके, कसं वाटलं लुक? थोडंसं आपण हेअर फिनिशिंग करूया, नथ वगैरे घालूया आणि लाईव्हला एकदा दाखवू. ते झालं ना आपण जे ऑफलाईन आपलं जे क्वेश्चन आन्सर सेशन आहे ते करू. ओके ओके, तुम्ही घालून आणि आपण प्लेस करू.
आजकालची फॅशनच आहे. ते म्हणतात ना ओल्ड इज गोल्ड, तसं आहे आता. लास्ट टाइम ट्राय पण केलेली तेव्हाही पडले नाही. आता नाही सो कळलं ना, जेव्हा बाहेर येते साईडला ते घ्या आणि थोडं आत घाला, म्हणजे ती बरोबर होते. कळलं? टेलकॉम. सो आता हे जे फ्लायर्स दिसतात ना, कॅच. सो फ्लायर्स दिसतात ते आपण सगळे मला लायब्ररी लागेल हिंदी म्हणून. जे फ्लायर्स आहे ते सगळे मी काय करते स्प्रे करून सेव टू बॅक साइड. ही बिंदी जी आहे ती आता प्रॉपरली काढणार. प्रॉपरली हवं ह्याच्यासाठी वापरतात. हे काढताना बरेच जण केस असतात ते खेचले जातात. बरोबर ना? इनविजिबल आहे. इनविजिबल फिनिशिंग प्लेज व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. जेवढे बेबी हेअर आहेत, जेवढे तुमचे असे ब्रेकेज हेअर आहेत, ते सगळे तुमचे काय होतात नाही कव्हर होतात. मी हेअरसाठी थोडंसं आधी क्रिम्पिंग करून घेतलेलं, तुम्हाला माहितीच असेल. क्रिम्पिंग केल्याने थोडासा बाउन्स चांगला येतो. व्यवस्थित दिसते समोर का वर घ्यायला लागेल चेक पिन्स बघा नाही परफेक्ट दिसतंय समोर आता का थोडं वर लागणार आहे बरोबर आहे.
अजून एक तुम्ही बघाल की हाताने खोलून लावते, हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही कोविडमध्ये हायजीन हे चांगलं शिकला असाल, कळलं? नाही. ओव्हरऑल लुक रेडी झालेला आहे. मी फक्त शेला एका साईडने लावते. मी ह्या हातावर फक्त शेला देणार आहे. सेम तुम्हाला बसायला सांगेल मॅडम, मला हाईट बघायच्या माझ्या. मी हे काढतो आता नाही, आता राहू दे. हे सांगू मीठ फक्त देऊ. बऱ्याच जणांचं हे कन्फ्युजन असतं की रेड किंवा ग्रीन कलर आला तर काय करायचं मॅडम? ग्रीन आय शेडोज लावायचे का, रेड लावायचं का? म्हणून मी आज स्पेशली हा ब्राईट कलर घेतलाय. आणि हा आपल्या जे आपलं इंडियन मराठी ह्याच्यामध्ये किंवा गुजराती असेल, रेड किंवा ग्रीन हे दोन कॉमन कलर्स असतात कोणत्याही कम्युनिटीमध्ये जातात. सो म्हणून मी आज रेड ग्रीनचं कॉम्बिनेशन घेते की इझिली तुम्हाला सगळ्यांना ते कळेल. सो ओव्हरऑल आपलं लुक जे आहे ते झालेलं आहे. पण एक ते बघाल, मम्मी नंतर कॅमेरा हातात घेते, जस्ट 2-3 फोटोज. ओके, सो हे आपण फायनल पेशवाई लुक केलेलं आहे. सो तुम्हाला होप सगळ्यांना आवडलं असेल. ऑनलाईन पण बरेच जण पाहतात, त्यांनाही हे लुक आवडलंच असेल. फिंगर्स क्रॉस्ड. येस. सो आपण असेच बरेच ऑनलाईन सेशन्स आता ह्याच्या पुढे घेणार आहोत. दिस इज माय फर्स्ट ऑनलाईन सेशन. पण आतापर्यंत आम्ही ऑफलाईन क्लासेस बरेच केलेले. पण जे लांबून लांबून स्टुडंट्स, आता ह्याच्यात आय थिंक एक रत्नागिरी वगैरे असे लांबून लांबून स्टुडंट जॉईन झालेले आहेत. सो त्यांच्यासाठी मला त्यांची रिक्वायरमेंट होती की मॅम नाशिकला नाही जमत, ॲटलिस्ट तुम्ही ऑनलाईन सेशन स्टार्ट करा. सो दिस इज फर्स्ट अटेम्प्ट. आता ह्याच्या पुढे आपण बेसिक, ॲडव्हान्स, प्रोफेशनल, मास्टर क्लास ऑनलाईन सुद्धा आणि ऑफलाईन असे दोन्ही मोडवर स्टार्ट करणार आहोत. जे नाशिकमध्ये राहतात त्यांना बरंच आहे, जे ऑनलाईन असेल ते इथे येऊ शकतात. आणि ज्यांना नाही जमत ऑफलाईन येऊ शकतात आणि ज्यांना नाही जमत ते नक्कीच ऑनलाईन क्लास अटेंड करू शकतात. क्लासेस बद्दल शॉर्ट कोर्सेस किंवा बेसिक, ॲडव्हान्स, मास्टर क्लास काहीही इन्क्वायरी करायची तर माझा नंबर मी कमेंट बॉक्समध्ये ॲड करते, तर तुम्ही त्याच्यावर कधीही कॉल करून विचारू शकता. ओके, तुम्हाला यांचा पूर्ण लुक मी एकदा दाखवते आणि लाईव्ह संपवते आणि त्यानंतर पण ऑफलाईन क्वेश्चन आन्सरचं सेशन. जवळून थोडा आहे मेकअप. सो थँक्यू ऑल. आणि आपण ऑनलाईन सेशन इथे बंद करूया. असं काय झालं?